हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटपट 5 मिनिटमध्ये तयार होणारा पुदिना राईसची रेसिपी बघतोय. तर अगदी 5 मिनिटमध्ये ही रेसिपी तयार होते. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी ही एक जुडी पुदिना स्वच्छ करून आणि धुवून घेतलेला आहे. तर तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत, त्याची पाने जी आहेत ती. त्यानंतर ह्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत, तर त्या तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. आणि आता ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे, असेच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता पुदिना आणि मिरची छान असं वाटलं गेलेलं आहे. तर त्यानंतर हा जो आहे तो मी जिरा राईस करून घेतलेला आहे. आणि तो करत असताना अगदी थोडंसं त्याच्यामध्ये मी फूड कलर रेड आणि येलो हे अगदी थोडासा ड्रॉप टाकलेले होते. तर त्यामुळे आपल्या राईसला थोडासा रेड आणि येलो असा कलर आलेला आहे. त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप. तर तेल आणि तूप दोन्ही छान असं गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की नंतर त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरं. आणि जिरं तडतडल्यानंतर घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. तर ही 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे. तर ही तयार आलं लसूण पेस्ट होती म्हणून, नाहीतर ती नसेल तर आपण पुदिना आणि मिरची वाटली त्यासोबतच 1 तुकडा आल्याचा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या जरी त्यामध्येच घेतल्या तरी चालण्यासारखं आहे. तर आलं लसूण पेस्ट परतवल्यानंतर आपण जे पुदिना आणि मिरची वाटलेली होती ते आपण तेलावर घातलेलं आहे. आणि आता मिरच्या कच्च्या आहेत आणि पुदिन्याला पण एक छान असा फ्लेवर उतरावा म्हणून आपल्याला ते छान असं परतवून घ्यायचं आहे. तर एक 2 मिनिट परतवल्यानंतर मी त्यामध्ये अगदी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. तर तो फक्त मी एक कलरसाठी छान दिसावं म्हणूनसाठी घातलेला आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही तर स्किप केला तरी चालेल. आणि त्यानंतर घातलेला आहे हा राईस. तर हा राईस मी आधीच बनवून ठेवलेला होता. तर कधी काय होतं आपल्याकडे राईस शिल्लक असतो, उरलेला असतो, तर त्यापासून रोजच काय करायचं. तर हा छान ऑप्शन आहे. तर माझ्याकडे पुदिनाही भरपूर होता, तर त्यामुळे मग मी पुदिना राईस बनवलेला आहे. तर आता हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आहे ती लो आहे एकदम. त्यानंतर घातलेला आहे लिंबाचा रस. तर हे अगदी मोठ्या साईजचं लिंबू आहे म्हणून मी ते अगदी पाव लिंबू घेतलेला आहे. तर अगदी छोटं जर लिंबू असेल तर कमीत कमी अर्ध्या लिंबाचा रस तरी यासाठी लागतो. तर लिंबाचा रस घातल्यानंतर आपण आता हे छान असं एकजीव करून घेणार आहोत. तर एक 2 ते 3 मिनिटं छान असं ते परतवून झाल्यानंतर बघू शकता त्याला छान असा कलर पण आलेला आहे आणि आपला राईस रेडी झालेला आहे. तर तो मी प्लेटमध्ये काढून घेते. अगदी झटपट, अगदी भूक लागलेली आहे आणि आपल्याकडे भाजीला काही नाही आणि राईस शिल्लक आहे, तर आपण ही रेसिपी नक्की करू शकतो. तर ही पुदिना राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तर तोपर्यंत बाय. थँक यू.